थेट भाजपात गेलास तर उपऱ्यांच्या सत्रांच्या तुला उचलावे लागतील. हेच चाललेलं आहे आता. म्हणजे आपले जे काय आहे ते मारून टाकायचं. तरी लोकसभेच्या वेळेला ते पियुष गोयल काय बोलले होते कोळीवाड्यांच्या बाबतीत मी विसरलो, पण तुमच्या वास येतो. मतं पाहिजेत, मताला वास नाही येत. पण आमच्या मच्छीमार किंवा आता मी स्वतः कॉलेजमध्ये जाताना बांद्रा ते आपली तेव्हा व्हीटी म्हणायची, आता छत्रपती शिवाजी टर्मिनस हार्बरने यायचो. आणि मग तेव्हा माझ्या कोळी माता भगिनी यायचा, मच्छी का पाणी, मच्छी का पाणी. नुसतं मच्छी का पाणी म्हटलं होती लोक इथे तिथे पळायचे. का? मच्छी पाहिजे पण पाणी नको, वास नको. काय कितीही हा म्हणजे निर्दयीपणा आहे. यांना सगळ्यांना मतं पाहिजे, राज्य करायचंय, पण आता त्याच्यात आहे ना वास नको. हा, त्याच्यामध्ये ते त्यांनी म्हटलं काय ते वेस्ट. मग आता ही कंपनी पुन्हा कोणाची ते शोधा. फाऊल फिश, फाऊल स्मेल ऑफ फिश वेस्ट जनरेटेड ॲट ससून डॉक. आता किती वर्ष झाली या मंत्र्याच्या कित्येक पटीने जास्त वयाची ससून डॉक असेल. बरोबर आहे. आतापर्यंत कोणाला वास नाही आला. आणि कोळी लोकांचं मला एक कळतं की एक अडचण काय आहे की तुमच्याकडे कोणताही सातबाऱ्याचा उतारा नाही. तुमची शेती जर का आपण असं म्हटलं मत्स्य शेती, तर समुद्रात जाऊन तुम्ही जीव धोक्यात घालून मासेमारी करतात. कारण मला आठवतंय मी मुख्यमंत्री असताना निसर्ग वादळ आलं, त्योक्ते वादळ आलं आणि अक्षरशः काही वेळेला घाम फुटायचा. कारण मी कलेक्टरना जेव्हा चौकशी करायचो ते म्हणाले साहेब अजून एवढे म्हणजे एकूण एवढे मच्छीमार समुद्रात गेलेले, एवढे परत आले, अजून एवढे बाकी आहेत, अजून त्यांना संपर्क होत नाही. म्हणजे कुठे तुम्ही जाता, काय करता, गेले तर किती दिवस राहता, कसे राहता. आणि इकडे आल्यानंतर जर का तुम्हाला अपमानास्पद राहावं लागत असेल आणि तुम्हाला हुसकावण्याची भाषा जर का कोण करत असेल तर तो अन्याय तोडून मोडून टाकल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही. हे मी तुम्हाला फक्त एकजूट मजबूत ठेवा. त्याच्यामध्ये कोणाला काड्या घालण्याची संधी देऊ नका. आपलं जे काय आहे ना मच्छी का पाणी आणि आपलं मराठी माणसाचं पाणी हे त्याला बरोबर पाजायचं, त्याला बरोबर पाजायचं. बाकी काय काळजी करू नका. आणि आता कोळी महिला म्हटल्यानंतर काय वेगळं सांगण्याची गरज आहे. एकदा का कशा चिडल्या की काय करता तुम्ही, मग घाबरता कशाला तुम्ही. मग अजिबात काळजी करू नका. फक्त आता या एका टप्प्यावरती आपण आलेलो आहोत. मी म्हणेन हा एक ठीक आहे, पहिला टप्पा आपण जिंकलेला आहोत. पण दुसऱ्या टप्प्याची जर का कोणी तयारी करत असेल त्यांच्याकडनं तर त्यांना म्हणू की आता आम्ही संपवून टाकू, विषयच संपवून टाकू आम्ही. त्याच्यामुळे आता आमच्या नादी लागू नका. केवळ कोळीच नव्हे तर संपूर्ण आहोत आम्ही हिंदू तर आहोतच. आम्ही अस्सल मराठी भाषा बोलणारे हिंदू आहोत. कोणाला काय प्रॉब्लेम आहे? कोणाला काय प्रॉब्लेम आहे? असं काय नाहीये की कोणाची अमुक एक धर्माची भाषा ही, असं काय नाहीये. आम्ही अस्सल मराठी बोलतो पण आम्ही हिंदू आहोत. मग तसेच सगळेजण आम्ही एकत्र इकडे आलेलो आहोत. गुण्या गोविंदाने नांदतो आहोत. त्या गुण्या गोविंदामध्ये म्हणजे आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त खाऱ्या पाण्याची सवय आहे. खाऱ्या पाण्याची सवय आम्हाला जास्त आहे. कारण माझा पण जन्म मुंबईतलाच आहे. तर आमच्या सुखात मीठ कालवण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही मिठागरे निर्माण करणे दोस्त. असेच एकजुटीने राहा. कृष्णा खरंच तुला पण धन्यवाद देतो. जागरूकपणाने काम करतोय. संतोष तुम्ही पण आपली शिवसेनेची ताकद मागे उभी करताय. सगळ्याच महिला काय पुरुष काय म्हणजे अरविंद आहे, सचिन भाऊ, अशोकराव सगळे आम्ही सगळे सोबत आहोत. आदित्य पण आहेच. तर कुठेही डगमगायचं कारण नाही. एकत्र राहा, एकजुटीने राहा आणि जो अन्याय करणारा अन्याय करायला येईल त्याला अन्यायासकट तोडून टाका. एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.